नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आजचा विषय आपण बोलणार आहे ते तुम्ही थंबनेलला बघितलं असाल की पर्सनली मला त्या विषयावर बोलायचंच होतं. ते म्हणजे धनंजय दादाबद्दल. आता धनंजय दादा आमच्या भागातला इचलकरंजीचा, आम्ही इचलकरंजीचेच आहोत. धनंजय दादाचं शॉप माझ्या शॉपपासून लईतले 2 किलोमीटर इतकंच लांब आहे. आम्ही त्यांच्या शॉपवर जाऊन व्हिजिट देऊन सुद्धा आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर धनंजय दादा स्वभाव एक नंबर आहे. घरच्यांचा स्वभाव सगळा एक नंबर आहे. त्यामुळेच ते आज त्या एवढ्या उंचीवर आहेत, त्या यशाच्या शिखरावर आहेत. त्यांच्या बिझनेसमध्ये असू दे किंवा त्यांच्या जे रिलेशनमध्ये असतील, त्यांच्या सर्व व्यक्तींच्या मध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्याच्यामुळेच बिग बॉसने त्यांना संधी दिली. पण आम्हाला असं वाटलं होतं की धनंजय दादा ज्यावेळी बिग बॉसमध्ये जातोय, त्याची एंट्री बघितली, त्याचं बोलणं बघितलं, तर आम्हाला असं वाटलं होतं की कोल्हापूरचा रांगडागडी आमचा धनंजय दादा, कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेला धनंजय दादा तिथे जाऊन असं का वागतोय. जरा मनात शंका येते, पाल चुकचुकते की बाबा काय असेल नेमकं. जरी शो स्क्रिप्टेड असला, काही असलं, तरी जोपर्यंत तुम्ही स्टँड घेत नाही स्वतःसाठी, जोपर्यंत तुमचा इंडिव्हिज्युअल गेम बिग बॉसमध्ये नाही दाखवत, त्याशिवाय तुम्ही जे स्क्रीन टाइम एक्सपेक्ट करताय किंवा तुम्हाला जे तुम्ही जे म्हणताय की धनंजय दादांना तसा वाव मिळत नाही आहे, पण तिथे तो क्रिएट करावा लागतो, तिथे ते मिळवावं लागतं, हे पण तितकंच खरं आहे. आणि आम्ही त्याची वाट बघतोय पहिल्या आठवड्यापासून की धनंजय दादा तू कधी तसा दिसतोय आम्हाला. आता गेल्या आठवड्यात ज्यावेळी गेल्या नाही 2 दिवसापूर्वी ज्यावेळी नॉमिनेशनची वेळ आली होती, समोर नॉमिनेशन करण्यात आलं होतं, त्यावेळी धनंजय दादा तू सगळ्यांचं तोंड गप्प केलं, तू सगळ्यांना बरोबर उत्तरं दिली. असं वाटलं की आता आमचा धनंजय दादा जागा झालाय आणि तो प्रत्येकाला उत्तरं देणार. पण परत कालच्या टास्कच्या वेळी कालच्या घराच्या ज्यावेळी वावरत होतास, त्यावेळी ती निक्की एवढं तोंड घाण करत होती, एवढं वाईट पद्धतीनं सगळ्यांना बोलत होती, सगळ्यांशी असं बापावरून जात होती. त्यावेळी मला असं वाटत होतं की धनंजय दादा तू बोलावं. भले बी टीम मधले बाबा एकेकाला चान्स होता हिरो बनण्याचा, कारण नॉमिनेट तर सगळेच होते. आर्या होती, तू पण आहेस धनंजय दादा, त्याच्यानंतर सूरज पण आहे. पण सूरज ज्यावेळी बोलायचं ना त्यावेळी बोलतो, पण तू धनंजय दादा तू शांत बसतो. ज्यावेळी वैभवचा, अरबाजचा, निक्कीचा ह्यांचा ज्यावेळी विषय येतो ना त्यावेळी तू बोलत नाहीस. तर प्लीज यार, तुझं जे आम्हाला रूप बघायचं आहे किंवा जे कोल्हापूरचं रांगडं पण बघायचं आहे, कारण तुला माहिती आहे आणि सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे की कोल्हापूरकर जिथे पण जातात ना तिथे त्यांना ऐकून घ्यायची सवय नाही कुणाचंच. ते कुणाचंच ऐकून घेत नाहीत. अरे धनंजय दादा, हा खेळ आहे ना बिग बॉसचा, हा आपल्यासाठी नवीन नाही आहे. हे आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्राच्या खास करून कोल्हापूर आणि इचलकरंजी मधल्या सगळ्या घरात दररोज बिग बॉस चालू असतं. कोणतरी खोडकर असते, कोणतरी काय उलटं बोलणार असते, मापं काढणार असते, आणि त्याला बाकीचे घरातले सगळे त्याला कसं मॅनेज करतात ते पण तुला माहिती आहे. आता तूच जे व्हिडिओ बनवतोय ना, तुझ्या व्हिडिओमध्येच कितीतरी वेळा आपण बघितले की बिग बॉस सारखंच काही ना काहीतरी चालू असते. तर तू फार कमी पडतोय धनंजय दादा. आता आम्ही तुझ्यासाठी बिग बॉस बघतोय, तुला टीव्हीवर बघितलं की आम्हालाही म्हणजे प्रेरणा होती की बाबा हा एक दिवस आपण पण असं काहीतरी करू. अरे बिग बॉस चालू झाल्यापासूनच व्हिडिओ बनवतोय आम्ही. पण तू खरंच कमी पडतोय. आणि ज्यावेळी तुझ्यासाठी अशा कमेंट्स येतात ना एक एक की बाबा की असं हे धनंजय दादा हे ते असं निगेटिव्ह कमेंट्स वाचताना ना खूप वाईट वाटते. तर माझा व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत पोहोचला असेल आणि लोकांपर्यंत पोहोचला असेल, त्यांना हे मुद्दे पटले असतील, तर त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटचा एक मोलाचा सल्ला, धनंजय दादा तू ॲग्रेशन मोडवर ये, प्लीज ये, कारण तोच धनंजय दादा आम्हाला बघायचा आहे. धन्यवाद.